हाँ गोवर्धन, जैन बोलतोय. हाँ बोल जैन. तुमच्या मेघना मॅडमना अटक केली आहे. काय? हो. एनिवे ही गोष्ट पूर्वीच व्हायला पाहिजे होती, पण जरा सांभाळू ना. म्हणजे नाही नाही नाही, ती बाई इतकी चलाक आहे. होते असं नव्हतं आणि खराचं खोटं करा महापटा येते ती. हो, कधी तुझ्या हातून निष्ठू तेल काढायचं नाही तुला. नाही नाही, डोंट वरी, तसं नाही होणार. ठीक आहे, तू काळजी घे आणि काय लागलं तर मला सांग. ओके चल. ओके. आई, अगं जयंतचा फोन आला होता. आता काय? मेघनाला अटक केली आहे. हो, छान झालं. बसू दे आता पोलीस कोठडीत पाहुणचार घे. गोवर्धन, खरंच सांगते, आजपर्यंत कधी कुणाचं वाईट चिंतलं नव्हतं, पण या बाईच्या बाबतीत वाटतं बरी अद्दल घडली. मेघना सरदेसाई, तुम्ही खा आता पोलिसांच्या लॉकअपची हवा. इकडे अमृत डेअरी मी कधी ताब्यात घेतली तुम्हाला कळणारही नाही. खरंच दमले मी. डॉक्टर म्हणतात चाललं पाहिजे. अरे चाललं काय पाहिजे? हे वजन घेऊन चालायचं म्हणजे इट्स रिअली इम्पॉसिबल. आय एम सो टायर्ड. सागर, सागर डोंट टेल मी तू अजूनही तोच विचार करतोस. जाऊ दे ना रे. जाऊ दे कसं मुक्ता. जेव्हापासून आईने मला सांगितलंय तेव्हापासून मेघना आगीचा नुसता संताप येतोय. तुला संताप येतो, मला त्यांची कीव येते. कीव आणि मेघना आगीची. मला एक गोष्ट कळत नाहीये, मेघना आगीसारख्या बाईची कोणी कीव कशी काय करू शकतं? तिचा काय राग आहे एवढा तुझ्यावर? राग जर आपल्या सर्वांवरच. काय बिघडवलंय आपण तिचं कुणास ठाऊक. स्वतः सुखाने जगत नाहीच, दुसऱ्यांनाही सुखाने जगू देत नाही कधी. सागर, स्वभाव असतो एकेकाचा आणि स्वभावावर औषध नसतं. एक वेळ दगडाला पाझर फुटेल, पण मेघना काकींना ना कधीही काही कळणार नाही. नाही, कळेल तिला. तिला तिच्याच भाषेत समजावलं ना की कळेल तिला. सागर प्लीज, आता तू नव्याने काही वाद उकरून काढू नको. नाही नाही, मी स्वतःहून काहीच करणार नाही. पण तिच्या विरुद्ध मला कोर्टात जर साक्ष द्यावी लागली ना, तर मी मागे पुढे बघणार नाहीये. आय मीन इट. ती आपल्याशी जसं वागली आहे ते लोकांसमोर यायलाच हवं. सागर प्लीज. नाही नाही नाही, हे बघ, तू काही काळजी करू नकोस. तू फक्त आपल्या बाळाचा विचार कर.
दिवाकर हे कसं शक्य झालं, कधी झालं? माझा विश्वासच बसत नाहीये. दिवाकर हे तुम्ही वा मेघना वा. आज माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहिल्यानंतर मला पहिलं दृश्य काय बघायला मिळत असेल तर माझी बायको पोलीस लॉकअप मध्ये. किती भाग्यवान आहे ना मी. नाही दिवाकर, यांचा ना गैरसमज झालाय. या सगळ्यांनी मिळून खोटे आरोप केले तो माझ्यावर. तुम्हाला माहितीये की नाही, मी कधीच असं काही करू शकत नाही. अगं बास मेघना बास. किती खोटं बोलशील. तुझ्याकडे बघताना आणि तुझं हे खोटं बोलणं ऐकताना मला शर्मेने मेल्याहून मेल्यासारखं होतं. अगं हे सगळं बघण्यापेक्षा मी आधी ज्या परिस्थितीमध्ये होतो ती परिस्थिती काय वाईट होती. अगं काय कमी होतं तुला. का अशी वागलीस तू. हे असं वागून तू तुझी आणि माझी आणि माझ्या कुटुंबाची मान शर्मेने खाली घातलीस मेघना. एनिवे जे झालंय ते खूपच बरं झालं. तुला असा दणदणीत धक्का मिळालाच हवा होता. त्याशिवाय नाही सुधारणार तू. ह्या इथून तू सुटशीलही, पण आपल्यातलं जे नवरा बायकोचं नातं होतं ते आता कायमचं तुटलंय. माझ्याकडून मदतीची, सहानुभूतीची कसलीही अपेक्षा ठेवू नकोस. दॅट्स ऑल. थँक्स. थँक्स. इट्स ओके. यू आर मोस्ट वेलकम. सागर, मला माहिती आहे आपल्या माणसांचे आभार कधी मानायचे नसतात, पण तरी तुला मला सारखं म्हणा असं वाटतं. थँक यू फॉर एव्हरीथिंग. तू पुन्हा एकदा मला वाचवलंस. मुक्ता, नाव प्लीज स्टॉप दिस. अगं तुझं आणि माझं आयुष्य काही वेगळं आहे का? तसं नाही रे, पण मी खरंच खूप घाबरलेले. सागर, मला ना काही सुचतच नव्हतं. एकतर तू इथे नव्हतास, त्यातून सगळ्यांनी माझ्यावरती हे आरोप. मला खूप काळजी वाटत होती, स्वतःची आणि मुख्य म्हणजे आपल्या बाळाची. तुझ्याशिवाय मी कसं वाढवणार होते त्याला. त्याच्या प्रश्नांना मी काय उत्तर देणार होते. पण तू आलास आणि डोंट वरी. सागर,
मला कळत नाही मेघना काकी आपल्याशी असं का वागले. हे असं खोटं वागून खोटं बोलून त्यांना काय मिळालं असं. मला खरंच कळत नाही माणसं अशी का वागतात. मला चीड आहे अशा खोटेपणाची. मुक्ता, तुला खोटं बोलण्याची, खोटं वागण्याची इतकी चीड आहे, म्हणूनच सत्य कबूल करण्याचा मला धीर होत नाही. पण आज मात्र सगळा धीर एकवटून मी तुला सत्य सांगणार आहे. मग जे काही व्हायचं असेल ते हो. अहो, आमच्याकडे बघा, बारीक झालेलो वाटतोय ना. आता एवढं दरडावून विचारल्यावर वाटणारच. कमाल आहे. आय एम ट्राइंग टू बर्न माय कॅलरीज. आय वॉन्ट टू बी फिट अँड फाईन, यु नो. चालू दे प्रयत्न चालू दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काकू चहा घ्या. अरे वा. काका तुमचा पण आणलाय. येस. ए, यांच्या चहात साखर नाही ना घातली? कॅलरीज बर्न करतायत ना, म्हणून विचारलेलं बरं. थोडी साखर चालते बरं का, व्यायाम करतोय ना आम्ही. अगं हो, तू आतमध्ये ओट्याजवळ ते अक्रोड आणि खजूर कशासाठी काढून ठेवले? काकू मी डेट्स अँड वॉलनट केक करण्याची तयारी करत होते. अरे वा, क्या बात आहे. अच्छा, म्हणजे केक खावासा वाटतोय. हा, लाजू नको. असं रोज काय ना काहीतरी खावंसं वाटू दे तुला. काय आहे, तुझ्या निमित्ताने आम्हाला पण खायला मिळेल. नाही काका, केक सगळ्यांसाठीच करतेय, पण केक करण्याचं मुख्य कारण म्हणजे सागर. ऍक्च्युली सागरला मी बेक केलेला डेट्स अँड वॉलनट केक खूप आवडतो. सो मी उद्या त्याच्यासाठीच हा केक बेक करणार आहे. अगं पण उद्या का, आज का नाही? आजच कर ना. अहो मी पण कशी विसरले. उद्या यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काय सांगताय काय? ए मुक्ता, मग उद्या केकवर भागायचं नाहीये. छान पार्टी पाहिजे. नाहीतरी काय, सध्या पार्टीचा मूड आहे, संधी पण आहे. मुक्ता, उद्या तुझ्या आणि सागरच्या आवडीचा बेत करायचा. बोल, काय करूया? हे बघा, तुम्ही काही वाटेल ते करा, पण प्लीज तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. उद्या या घरात डाएट, कॅलरीज, कोलेस्ट्रॉल हे शब्द येता कामा नयेत. समजलं? जेवण कसं पाहिजे? फर्स्ट क्लास, चमचमीत. इनफॅक्ट आमची अशी सूचना आहे की हा लग्नाचा वाढदिवस आपण वर्षातून एकदाच का साजरा करायचा? आम्ही तर म्हणतो दर महिन्याला सेलिब्रेट करायचा. करूया की, करूच या. पण तुम्ही सुंदर घसघशीत प्रेझेंट्स द्या, मग करूया. काय गं? हो. अहो, तुम्ही असा वाढदिवसाचा स्वयंपाक करा, बघा किती घसघशीत गिफ्ट आणतो ते. चमचमीत खाण्याच्या बाबतीत तुम्ही ना अगदी सागरवर गेलाय. अहो, तो आमचा मुलगा आहे, तो आमच्यावर गेलाय. तेच देव. तेच ते काय. बरं, एक सांगा, आपण इथे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं डिस्कशन करतोय, पण आपल्या चिरंजीवांना माहितीये का उद्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ते? काका तुम्ही नका काळजी करू, मी सागरला आठवण करून दे. आणि डोंट वरी, त्याच्याकडून चांगलं सॉलिड गिफ्ट सुद्धा उखडून घे. करेक्ट, बरोबर बोललीस. हे बघ हे घे. तुला आमचा पूर्ण सपोर्ट आहे. चांगलं घसघशीत गिफ्ट घे त्याकडून. काप चांगला त्याला. ओके. काय हो? नाही, मी आठवायचा प्रयत्न करतेय. तुम्ही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचं शेवटचं प्रेझेंट कधी आणलं होतं? मी मुक्ताला सगळं खरं सांगून टाकायला निघालोय खरा, पण उद्या आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. 4 क्षण सुखाचे आणि न संपणारे दुःखाचे अनेक क्षण. त्यातही माझ्यापेक्षा मुक्तानेच फार सोसलंय. आणि आता सर्व वाईट गोष्टी मागे पडल्या असं मुक्ताला वाटतंय, पण तिला अजून एक न सोसणारा धक्का देऊ. लग्नाचा पहिला वाढदिवस हा कदाचित शेवटचाच ठरेल, पण नाही, असा विचार करत बसलो तर ह्या दुःखाचा कधीच अंत होणार नाही.
तेव्हा आता ठरल्याप्रमाणे मुक्ताला सगळं सत्य सांगून टाकायचं, त्याशिवाय माझी सुटका नाही. मा, आयुष्यातला सगळा आनंद हरवून गेलाय असं वाटत असतानाच तो आनंद पुन्हा या घरात भरून राहिलाय. तुमची कृपादृष्टी, तुमचे आशीर्वाद असेच आमच्यावर राहूत. सागरचं लग्न तुमच्या देखत थाटामाटाने पार पडलं. त्याला आता उद्या 1 वर्ष होईल. घरच्यांच्या छोट्याशा आनंद मेळाव्यात गोवर्धन असतील, ताई आत्या असतील. तुमची उणीव मात्र आम्हाला खूप खूप जाणवेल. आजही तुमच्या आठवणींनी आम्हाला अगदी पोरकं झाल्यासारखं वाटतं. तसे आता आम्ही सगळेजण खुशीत आहोत. बरं चाललंय आमचं. आज तर मुक्ता यांच्याबरोबर चक्क खरेदीला बाहेर गेली. पण मला मात्र कुठेतरी अशुभाच्या सावलीने धास्तावल्यासारखं झालं. आज ना उद्या मुक्ताला खरं काय ते कळणारच. मुक्ताला जेव्हा कळेल की तिचा खरा गुन्हेगार सागर तिचा नवराच आहे, तेव्हा काय होईल या विचाराने मी धास्तावून गेली. मा, कुठेतरी मन मोकळं करावं म्हणून तुमच्याशी बोलले. सतत लक्ष ठेवा आमच्यावर.